नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे दडपे पोहे. दडपे पोहे हा कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे. हे पोहे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या मधल्या वेळेसच्या खाण्यासाठी सुद्धा करू शकता. हे दडपे पोहे कसे करायचे ते आपण बघू. इथे एक बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये आपण हे 4 वाटी पोहे घेतलेले आहे. हे आपण नेहमीचे जे पोहे करतो कांदे पोहे वगैरे तेच पोहे इथे घेतलेले आहे. पोहे खूप पातळ घ्यायचे नाही किंवा खूप जाड पण नाही घ्यायचे. आता या पोह्यांमध्ये आपण हे नारळाचं पाणी घालून घेऊ. थोडंसंच घालायचं, अर्धा वाटी. आणि हे पोहे चांगले मिक्स करून घ्यायचे. हे मिक्स करून घ्यायचे. आता हे पोहे आपण असं 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवून देऊ. भांडं घ्यायचं. या भांड्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा, त्याच्यानंतर 2 मिरच्या बारीक चिरलेल्या, त्याच्यानंतर हे खोवलेलं खोबरं आहे 1 वाटी, हे घेऊन घ्यायचं. त्याच्यानंतर चिरलेली कोथिंबीर थोडीशी, मीठ, साखर, 1 चमचा साखर, हे सगळं घालून आपण हे आता एकत्र चांगलं मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळून घेऊ. आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ. आता 15 मिनिटांनंतर आपले पोहे चांगले भिजलेले आहेत. हे पोहे आपण या मिश्रणामध्ये एकत्र करून घेऊ. पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊ. आता आपण त्याच्यावर घालायसाठी फोडणी तयार करून घेऊ. गॅसवर एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. आपलं तेल तापलं की आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घेऊ. पाव चमचा हिंग आणि 10-12 कढीपत्त्याची पानं. आपली फोडणी तयार आहे. आपण गॅस बंद करून घेऊ. फोडणी आपण या पोह्यांवर घालून घेऊ. आणि हे तळलेले शेंगदाणे पण आपण या पोह्यांमध्ये घालून घेऊ. हे शेंगदाणे फोडणी करतानाच तुम्ही घालू शकता, पण मी हे वेगळे आधीच तळून ठेवले होते. आता हे सगळं आपण एकत्र हातानेच करून घेऊ चांगलं. कोथिंबीर घालून घेऊ वरतून. आपले दडपे पोहे तयार झालेले आहेत. या दडप्या पोह्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तळलेल्या पोह्यांचे पापड, तसेच वाळवण्याची जी मिरची असते ती तळून त्याचे तुकडे करून सुद्धा घालू शकता. आपली
आपले चविष्ट असे दडपे पोहे खाण्यासाठी तयार आहेत.